सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असेल. आज कामाच्या ठिकाणी तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. अचानक पैसे मिळाल्यानं तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ घालवाल. जोडीदाराकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. आई वडिलांना धार्मिक स्थळांवरती तुम्ही घेऊन जाल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुमचा आदर वाढेल. तुम्ही केलेल्या कामाचा अभिमान तुम्ही बाळगू नका. लोकांकडनं तुम्हाला आज प्रशंसा मिळेल. तुम्हाला आनंद वाटेल अशाच गोष्टी आज तुम्ही करा. व्यावसायिक लोकांना नवनवीन कल्पना सुचतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या देखील संधी मिळतील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा अनुकूल नसेल. तुम्हाला अनेक वादांना सामोरं जावं लागू शकतं. भावासोबतही तुमचे वाद होऊ शकतात. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्यामुळे नातेसंबंधांवरती देखील परिणाम होईल. शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. कार्यक्षमतेच्या जोरावरती तुम्ही समस्या सोडवण्यामध्ये यशस्वी व्हाल. जोडीदाराकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. मालमत्तेशी संबंधित काही वाद असतील तर ते आज संपुष्टात येतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मोठं यश प्राप्त होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये नशिबाची तुम्हाला साथ लाभेल. मोठ्या व्यक्तींच्या मदतीनं तुम्हाला मौल्यवान वस्तू मिळू शकतात. व्यवसायामध्ये नवीन योजना केल्यानं कामाला आर्थिक गती मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील. कठोर परिश्रम केल्यानं मुलांना मान सन्मान मिळेल. तुमचं मन आज प्रसन्न राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सगळ्याच बाबतीमध्ये विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमचे सिक्रेट्स कोणालाही सांगू नका, अन्यथा तुम्ही अडचणीमध्ये सापडाल. तुमच्यासोबत काम करणारे लोक तुम्हाला अधिक त्रास देतील, परंतु नुकसान होणार नाही. व्यवसायात देखील अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. स्वतःसाठी आज तुम्ही वेळ काढाल. जोडीदार आनंदी असल्यानं प्रेम जीवन तुमचं अधिक मजबूत होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्याला तांब्याच्या भांड्यातनं पाणी अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कला आणि लेखन क्षेत्रातील लोकांना चांगलं काम करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारची निराशा आज संपुष्टात येईल, ज्यामुळे कामातील अडथळे देखील आज दूर होतील. कौटुंबिक व्यवसायामध्ये तुम्ही वडिलांचा सल्ला घ्या, तो तुम्हाला आज फायदेशीर ठरेल. आज तुमच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येतील, चांगले प्रस्ताव येतील. जर तुम्ही लग्नासाठी इच्छुक असाल तर मुलांच्या भविष्याबाबत आज तुम्ही चिंतेमध्ये राहाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सफेद चंदनाचा टिळा कपाळी लावून शंकराचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामामध्ये अधिक लक्ष द्यावं लागेल, ज्यामुळे नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यास तुम्ही अधिक सक्षम व्हाल. भविष्याची चिंता आज मिटेल. आज घरगुती गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्याल. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल, ज्यातून तुम्हाला नफा मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास.
श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आयुष्यातील विखुरलेल्या गोष्टी वागणुकीमुळे आणखी खराब होतील. अनेक प्रकारचे वाद आणि समस्या तुमच्या वाट्याला येतील. तुमचे कौशल्य कामामध्ये वापरून तुम्ही समस्या कमी करू शकता. तुमचा वेळ तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये घालवाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये यश मिळेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या आईची विशेष काळजी घ्यावी लागेल. मित्रांच्या सोबत वेळ घालवल्यानं तुम्हाला बरं वाटेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. मुलांशी संबंधित कोणताही निर्णय घेताना तुम्हाला जरा काळजी वाटेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आनंदी असाल. तुम्हाला मोठ्या फायद्यासाठी बाहेर जावं लागेल, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमची सर्व रखडलेली कामं आज पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्य आज तुमच्या कामामुळे आनंदी असतील. जोडीदाराकडनं तुम्हाला खूप प्रेम मिळेल. तुमच्या व्यस्त जीवनशैलीतून तुम्ही जोडीदारासाठी वेळ काढाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला खडी साखरेचा आणि लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला वरिष्ठांकडनं कामाच्या ठिकाणी पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवनवीन संधी मिळतील. आज विरोधक तुमचा पाठलाग करतील. तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे तुम्ही शत्रूचा नायनाट कराल. यश आज तुमच्या पायाखाली लोळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तींना तांदूळ दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मुलांच्या लग्नाशी संबंधित प्रस्ताव येतील, ज्याचा तुम्ही गांभीर्याने विचार कराल. तुमचं काम पूर्ण होताना तुम्हाला आज दिसेल. व्यापार आणि व्यवसायासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. कोणतीही नवीन संधी आज सोडू नका. आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या प्रयत्नामध्ये आज तुम्ही असाल. लाईफ पार्टनरसाठी भेटवस्तू तुम्ही खरेदी कराल. मुलांची धार्मिक कार्यामध्ये रुची वाढेल. तुमच्यामध्ये कीर्ती आणि वैभवामध्ये वाढ होईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.